नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, अत्यंत खळबळजनक घटना मुंबई विमानतळावरती घडलेली आहे. मुंबईमध्ये ड्रग्सचं रॅकेट या बाबतीत अनेक बातम्या आपण बघितलेल्या आहेत. लोकल ड्रग्ज पेडलर, विदेशातून येणारे ड्रग्ज, नायजेरिया प्रामुख्याने तिथून येणारे ड्रग्ज, मुंबईमध्ये ड्रग्सचं पूर्ण रॅकेट चालवणारे नायजेरियन, या सर्व बाबतीत आपण अनेक बातम्या ऐकल्या असतील. विदेशी लोक यांनी भारतात येऊन ते मुंबईसारख्या महानगरात येऊन ड्रग्सचं रॅकेट चालवणं हे आपण अनेकदा ऐकलेलं आहे आणि ही नित्याचीच गोष्ट आहे. पण आता मॉडेलच्या ग्लॅमर इंडस्ट्रीमधली एक मॉडेल ही सुद्धा ड्रग्ज तस्कर निघते. यामुळे मुंबईसह देशभरात पुन्हा एकदा खळबळ उडालेली आहे. ही मॉडेल 12 कोटींचं ड्रग्ज घेऊन बँकॉकवरनं मुंबईमध्ये आली होती आणि मग ती तिथल्या पोलिसांच्या आणि अधिकाऱ्यांच्या जाळ्यात सापडली. या मॉडेलचं नाव आहे हर्षा सनी. हर्षा सनी नावाची मॉडेल ही मॉडेलिंग तर करतच होती, पण त्यासोबतच सोशल मीडिया इंस्टाग्रामवरती इन्फ्लुएन्सर म्हणून सुद्धा चांगलीच प्रसिद्ध होती. हर्षा सनी ही मिस केरळ स्पर्धेतील एक स्पर्धक होती. त्यासोबतच केरळमधील अनेक ब्युटी कॉन्टेस्ट ह्या हर्षा सनीने जिंकलेले आहेत. तिथे हे यश संपादित केल्यानंतर हर्षा मुंबईत आली आणि मुंबईमध्ये तिने मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. मॉडेलिंग सोबतच ॲडव्हर्टिजमेंट्स आणि त्यासोबतच सिनेमा क्षेत्रात सुद्धा तिला काम करायचं होतं, यश मिळवायचं होतं, म्हणून ती मुंबईत आलेली. परंतु या क्षेत्रात तसं यश मिळणं याला वेळ लागत असतो. सडनली एका मिनिटात कोणाला मिळत नाही. म्हणून मग या ग्लॅमर इंडस्ट्रीतले लोक अशा ड्रग्ज आणि याच्या जाळ्यात अडकतात. हर्षा सनी 11 तारखेला रात्री बँकॉकवरनं एअर इंडियाच्या फ्लाईटने मुंबई विमानतळावरती उतरली. मुंबई विमानतळावरती उतरल्यानंतर चेक इन सिक्युरिटी चेक पास केल्यानंतर ती जेव्हा अधिकाऱ्यांच्या नजरेत आली तेव्हा तिच्या हालचाली पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना अतिशय संशयास्पद वाटल्या. त्यांनी स्पेशल लिस्ट म्हणजे पॅसेंजर प्रोफाइलिंग बघून तिला थांबवलं आणि चौकशीसाठी बाजूला नेलं. जेव्हा तिला विचारपूस करण्यात आली तेव्हा ती उडवाउडवीची उत्तरं देत होती. मी फ्री वॅकेशनवरती बँकॉकला गेले होते वगैरे वगैरे अशी तिने काहीशी उत्तरं दिली. तेव्हा अधिकाऱ्यांनी तिच्या सामानाची झडती घेण्याचं ठरवलं. सुरुवातीला बॅग स्कॅन करण्यात आल्या. स्कॅन केल्यानंतर त्यात संशयास्पद पाकिटं त्यांना दिसून आले. म्हणजे एका बॅगमध्ये इतर सामान कमी आणि नुसते पाकिटच जास्त अधिकाऱ्यांना दिसून आल्यानंतर त्यांनी याची डिटेल चौकशी करायचं ठरवलं. बॅग उघडली. बॅगमध्ये व्हॅक्युम सील केलेले 12 पाकिटं पोलिसांना सापडले. हे 12 पाकिटं व्हॅक्युम सील केलेले. जेव्हा तिला या बाबतीत विचारण्यात आलं की या पॅकेटमध्ये काय आहे, तर ती काही उत्तर देऊ शकली नाही. तेव्हा मग ही पाकिटं उघडण्यात आली. त्यात हिरव्या रंगाचा पदार्थ आढळला. आता हा हिरवा पदार्थ नेमका काय होता, तर ह्या होत्या गांजाची वाळलेली पानं, त्याचा चुरा आणि गांजाच्या कळ्या. या पद्धतीच्या गांजाला हायड्रोपॉनिक ड्रग्ज किंवा हायड्रोपॉनिक गांजा असं म्हटलं जातं. हे हायड्रोपॉनिक ड्रग्ज अत्यंत महाग असतं. या 12 पाकिटांमध्ये सापडलेल्या एकूण गांजाची किंमत जी आहे ती 12 कोटी रुपये आहे. 12 कोटी रुपयाचं ड्रग्ज घेऊन ही हर्षा सनी बँकॉकवरनं मुंबईला आलेली होती. इथून पुढे ती लोकल पॅडलर्स जे आहेत मुंबईतले ड्रग्ज सप्लाय करणारे त्यांच्याकडे हे पाकिटं देणार होती असं चौकशीत समोर येतंय. जेव्हा हर्षा सनीला या हायड्रोपॉनिक ड्रग्ज बद्दल विचारण्यात आलं, हायड्रोपॉनिक गांजा कुठून आला, कसा आला हे विचारण्यात आलं, तेव्हा तिने मात्र वेगळीच कहाणी ऐकवली. हर्षा सनी सांगते की मला बँकॉकमध्ये एक पुरुष भेटला होता ज्याच्यासोबत माझी ओळख झाली. नंतर त्याच्यासोबत मी काही वेळ घालवला, आमच्यात मैत्री झाली, आम्ही सोबत फिरलो, खाल्लं वगैरे. आणि त्याने सांगितलं की भारतात माझे एक नातेवाईक का मित्र कोणीतरी आहेत, त्यांच्याजवळ माझ्या काही वस्तू पोहोचवायच्या आहेत, तुझ्याकडे तसंही कमी सामान आहे तर माझी एक बॅग घेऊन जाशील का. तर मी मैत्रीमुळे हो म्हणाले. मग त्याने ही बॅग माझ्याकडे दिली आणि ही बॅग घेऊन जाण्यासाठी मला सांगितलं. मी ती बॅग घेऊन आलेली आहे. यात नेमकं काय होतं हे मला माहीत नाही. त्याने सांगितलं की घरगुती काहीतरी वस्तू आहेत असंच त्याने मला सांगितलं होतं.
म्हणून मी ही बॅग घेऊन आले. यात सापडलेल्या या अंमली पदार्थांशी माझं काहीही देणं घेणं नाही, असं हर्षा सनी पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना सांगते. अर्थात जेव्हा कोणीही ड्रग्ज तस्कर पकडला जातो तेव्हा ही अतिशय कॉमन स्टोरी आहे की मला तिकडं कोणीतरी भेटलं, त्यांनी ही बॅग मला इकडे पोहोचवायला सांगितली, म्हणून मी मैत्री खातर ही बॅग घेऊन आलो किंवा आले आणि त्यात ह्या वस्तू निघाल्या. माझा याच्याशी संबंध नाही. ही अतिशय कॉमन गोष्ट आहे. जे एअरपोर्टवर ज्यांच्याकडे ड्रग्ज आणि अंमली पदार्थ सापडतात ते हीच कहाणी नेहमी अधिकाऱ्यांना सुनवत असतात. हर्षा सनीने देखील तीच कहाणी सुनावलेली आहे. आता NDPA कोर्टात हर्षा सनीला तातडीने हजर करण्यात आलं आणि हे मोठं आणि गंभीर प्रकरण आहे. 12 कोटींचं ड्रग्ज सापडणं हे अतिशय धक्कादायक आहे. तेही भारतीय नागरिकाकडनं, मॉडेलकडनं सापडल्यामुळे आता हे प्रकरण NDPA कोर्टाने सुद्धा गांभीर्याने घेत तिला तातडीने न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलेलं आहे. तिची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अजून कोण कोण गुंतलेलं आहे, पेडलर्स कोण होते, तिने कुठून मिळवलं, ही कोणाकडे देणार होती, या सर्व साखळीचा खुलासा आता पोलीस अधिकाऱ्यांकडनं लवकरच होणार आहे. मित्रांनो, ग्लॅमर वर्ल्डमध्ये करिअर करण्यासाठी आलेले अनेक जण या ड्रग्सच्या रॅकेटमध्ये अगदी सहज गुंतत जातात. ग्लॅमर लाईफ, लक्झरी ऑफ लाईफ पाहिजे असतं. मॉडेल म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करायचं तर दिसणं, स्वतःला मेंटेन करणं यासाठी बराच खर्च असतो. मग तो खर्च भागून काढण्यासाठी ही लोक अशा कुठल्या तरी इझी मनीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात आणि एक दिवस फसतात, स्वतः फसतात. पण हे ड्रग्ज भारतात आणून इथल्या युवकांचं किती नुकसान करतात हे त्यांना कळत नसतं. तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतंय हे आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.